हिंगोली शहराजवळ असलेल्या कळमनुरी रोडवर रेल्वे ब्रिज पाशी आहे ते मागच्या काही वर्षापासून हा रेल्वे ब्रिजचा उड्डाण पूल जे आहे ते सुरू झालेला आहे। अनेक महिन्यापासून हा पूल जो आहे तो सेवेत आहे। मात्र याच पुलाच्या खाली जे आहे ते भुयारी मार्ग बनवण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी हे एक बोर्ड लावलेला आहे रेल्वे विभागाच्या वतीने खटकाळी बायपास कळमनुरी वारंगा फाटा वाशिम। याबरोबरच या ठिकाणी जे आहे ते हिंगोली शहराचा काही भाग पोलीस वसाहत असेल गंगानगर असेल असे अनेक नगर जे आहेत ते या ठिकाणी हिंगोलीच्या या बाजूला आहेत। या भुयारी मार्गामुळे जे आहेत ते हिंगोलीकरांच्या जे या बाजूचे नगर येतात गंगानगर असेल पोलीस वसाहत असेल हनुमान नगर असेल हा सर्व एरिया जो आहे तो याच भुयारी मार्गाने जवळ येईल असं हिंगोलीकरांना वाटतं आणि त्यासाठीच हा पूल जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। जवळपास या पुलाचं काम जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे, पूर्ण झालं असंही म्हणता येईल आपल्याला। कारण की हे पूल जो आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा प्रकारे बॅरिगेट लावून जे आहे ते क्लोज करण्यात आलेलं आहे आणि हेच बॅरिगेट काढून जे आहे ते हा पूल जर पूर्ण झाला असेल तर हिंगोलीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जी आहे ते हिंगोलीकर करत आहेत। अत्यंत सुंदर असं या ठिकाणी हे आपण बघू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी जे आहे ते रंगरंगोटी करून ह्या पुलाला पूल जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि रंगरंगोटी हे पूर्ण पूल झालेलं आहे। अनेक देखावे असतील चित्र असतील या पुलाच्या भिंतीवरती रेखाटण्यात आलेले आहे आणि पूल जो आहे तो आता वाहतुकीसाठी सज्ज असल्याचं या ठिकाणी दिसतंय। मात्र रेल्वे विभागाने जे आहे ते हे काम पूर्ण झालं किंवा न झालं याची अद्यापही माहिती दिलेली नाही। जर काम पूर्ण झालं असेल तर हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी जी आहे ते हिंगोलीकर करत आहेत। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।